जय श्रीराम मैत्रिणींनो, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर बघू शकता तुम्ही 22 जानेवारीची सुरुवात अगदी सुंदर अशी झालेली आहे। सकाळी सकाळी मी केशरी रंगाचा ध्वज लावून घेतलेला होता आणि तो इतका ऊर्जेने फडकत होता ना की आजचा दिवस फक्त प्रभू श्रीरामांचा आहे तो त्याच्या फडकण्यातून स्पष्ट करत होता। तर खरंच खूप छान दिवसाची सुरुवात झाली। त्यानंतर मी मस्त अशी देवपूजा करून घेतली, तुम्ही बघू शकता। आणि मी रोजच देवपूजेचा व्हिडिओ टाकत असते, कारण तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी मला सुट्टी असते आणि त्या दिवशी जेव्हा माझी अशी देवपूजा होते ना, त्या दिवशी मला खरंच खूप छान वाटतं। आणि श्रीराम हे प्रभू विष्णूंचा अवतार आहेत, त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं। माझ्याकडे श्रीरामांची प्रतिमा नव्हती, श्री विष्णूंची प्रतिमा होती, तर त्याचेच पूजन मी सकाळी करून घेतलं। आणि या पद्धतीने सकाळची देवपूजा आणि देवाला नैवेद्य झालेला आहे। बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, भात, चकली ठेवलेली आहे, तिळाचा लाडू आहे आणि चपाती आणि पाणी सुद्धा सोबत ठेवलेलं आहे मी। तर या पद्धतीने नैवेद्य आणि पूजा मी करून घेतलेली आहे सकाळची। खरंच खूप छान वाटतं। म्हणजे काय होतं माहिती का, आता सध्या मला फुलं सुद्धा इतकी सुंदर सुंदर मिळतात ना, रोज देवपूजा करायला जरी वेळ मिळाला ना, म्हणजे शाळेत जाते त्यावेळेस मला रोज सकाळी वेळ मिळत नाही, पण स्वामी कृपेने जेव्हा मला सुट्टी असते त्या दिवशी मी अगदी सुंदर अशी देवपूजा करण्याचा प्रयत्न करते। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बघू शकताय तुम्हाला माझं देवघर आणि पूजा कशी वाटते ते मला नक्की सांगा। त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या मंदिरात गेलेलो, तिथे आम्हाला हा प्रसाद मिळाला, बघू शकता। तर हा प्रसाद प्रत्येकाला मिळालेला आहे। तिथे महाप्रसाद सुद्धा कार्यक्रम होता, पण शिवमच्या बाबांना ड्युटीवर जायचं होतं, तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे दर्शन करून पटकन परत आलो। प्रसाद दिल्याबद्दल देवाचे खरंच खूप धन्यवाद। त्यानंतर आम्ही एक छोटीशी रील शूट केली, तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा। आणि इंस्टाग्रामला स्नेहलता संदीप या इंस्टाग्राम ID वरती तुम्ही रील बघू शकता। रील कशी शूट झाली आहे ते मला नक्की सांगा। त्यानंतर बघू शकताय दुपारच्या वेळी घेतलेलं शूट आहे मी। पूर्ण म्हणजे सगळ्याच ठिकाणी मला भगव्या पताका दिसत होत्या किंवा झेंडे दिसत होते, त्यामुळे म्हटलं एक शूट घेऊन दाखवावं की गाव आपलं कसं दिसतंय। खरं तर मी फार उंचावर नाही राहत, पण ज्या उंचीवरती मी राहते तिथून मला जितके ध्वज दिसत होते तेवढ्यांचं मी शूट घेतलेलं आहे। मध्ये ही बिल्डिंग असल्यामुळे गावातले बरेचसे झेंडे दिसत नाहीयेत, बघू शकताय तुम्ही। आणि संध्याकाळच्या वेळी सुद्धा अगदी सुंदर सगळं असं मस्त गजबजलेलं होतं, खूप छान वाटत होतं। त्यानंतर आमच्या समोरच एक सोसायटी आहे, तिथे सुद्धा अगदी सुंदर मस्त असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं। तर दुपारचा माझा सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी छान मस्त अशी रांगोळी काढून घेतली। संध्याकाळचा टाइम झालेला होता, दिवे सुद्धा लावून घेतले मी। मंदिर, श्रीरामांचं धनुष्य, त्यांचं नाव, हे सगळं त्या रांगोळीमध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर वर्षातून 2 वेळा दिवाळी सेलिब्रेट करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे, आणि श्रीरामांचं मंदिर बनताना बघणं हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे, आणि आपली पिढी ते करते, तर खरंच खूप धन्यवाद माना देवाचे। त्यानंतर मी देवाला दिवा लावून घेतला, त्यानंतर तुळशीला सुद्धा दिवा लावून घेतला, त्यानंतर गॅलरीत लाइटिंग वगैरे लावून घेतली। गॅलरीत लाइटिंग वगैरे लावून घेतली या पद्धतीने। आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण शहर अगदी दिवाळीसारखं सजलंय, खूप मस्त वाटतंय। त्यानंतर मनात एक विचार आला की आपण अयोध्येला तर जाऊ शकलेलो नाहीये, तर घरीच त्या मंदिराची किंवा श्रीरामांची पूजा करावी। तर त्यासाठी मी या पद्धतीने पूजा करून घेतली। ज्या निमंत्रण पत्रिकेसोबत अयोध्या मंदिराचे चित्र आलेले होते, त्या चित्राची व प्रभू श्रीरामची प्रतिमा आणि त्याबद्दल पूर्ण माहिती असलेला
एक निमंत्रण पत्रिका जी आपल्याकडे आलेली होती त्याचीच मी पूजा करून घेतली आणि त्याचबरोबर आलेल्या अक्षतासुद्धा मी त्या मंदिरात वाहिल्या. खरंच एक मानसिक समाधान आहे जे आपण करतोय, जे जगतोय त्यामध्ये. आणि हे सगळं करण्याचं सौभाग्य आपल्याला लाभलेलं आहे, त्यासाठी देवाचे खरंच खूप धन्यवाद. आत्तापर्यंत आपला भारत फक्त बिल्डिंगच्या स्वरूपात म्हणाल तर एका वास्तूसाठी ताजमहल भारतात आहे म्हणून ओळखलं जात होतं, पण इथून पुढे राम मंदिर, भारतातलं राम मंदिर खूप भव्य असं आहे, ह्या नावाने ओळखलं जाणार आहे. त्यानंतर प्रभू विष्णू हे श्रीरामांचेच अवतार आहेत, म्हणजे श्रीराम हे विष्णूंचे अवतार आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा मी अक्षता वाहून घेतल्या, देवाला अक्षता वाहून घेतल्या आणि फुलसुद्धा अर्पण केलं. तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी होऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. जय श्रीराम.